100% मजुरी केंद्र शासनामार्फत मागणी प्रवण योजना डिमांड ड्राईव्ह अकुशल कामावर भर मनरेगा कायदा 2005 कलम 28 नुसार रोजगार हमी अधिनियम 1977 मध्ये सुसंगत सुधारणा करण्यास मुभा मुख्यतः रोजगार हमी आधारित VBG रामजी प्रति कुटुंब 125 मजुरी दिवस निधीचे वाटप केंद्र व राज्य हिस्सा 60-40 प्रमाणे 60% मजुरी केंद्र शासनामार्फत मानक आधारित वाटप अकुशल अर्धकुशल कुशल कामावर भर VBG रामजी कायदा 2025 कलम 30 नुसार रोजगार हमी अधिनियम 1977 मध्ये सुसंगत सुधारणा करण्यास मुभा रोजगाराबरोबरच शाश्वत आजीविका निर्माण करण्यास भर बरोबर ना। तर हा आम्ही आज मांडतोय। स्पष्टीकरण हवं आहे की हा कायदा का मांडतोय, याच्याविषयी आपला फायदा काय होणार आहे आणि मग आम्ही त्याच्यावर बोलतो। अध्यक्ष महोदय, विकसित भारत रोजगार आजीविका हमी अभियान ग्रामीण VBGRAMG विकसित भारत जी रामजी अधिनियम 2025चा 36 संसदेद्वारे पारित करण्यात आला आहे। सदर कायदा संपूर्ण देशात दिनांक 1 जुलै 2026 पासून लागू होत आहे। सदर अधिनियमाच्या कलम 37 मध्ये मनरेगा अधिनियम निरसित करण्याची तरतूद आहे। महाराष्ट्र राज्यासाठी अधिक लाभदायी असलेला राज्य अधिनियमन महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियम 1977 चालू ठेवणे अत्यावश्यक आहे। VBG रामजी अधिनियमाच्या कलम 30 मध्ये मनरेगा अधिनियमाच्या कलम 28 मधील तरतुदीसारख्याच तरतुदी समाविष्ट आहेत। केंद्रीय अधिनियमातील तरतुदीनुसार राज्यास दिनांक 1 जुलै 2026 पासून निधी उपलब्ध व्हावा या अनुषंगाने राज्य अधिनियमात तातडीने सुधारणा करणे आवश्यक होते। म्हणून महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमन अंमलात असण्याचे चालू राहण्यासाठी उक्त कलम 30च्या तरतुदीनुसार तो VBG रामजी अधिनियमाशी सुसंगत करणे आवश्यक असल्याने महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात सुधारणा करणे आवश्यक असल्यामुळे हा कायदा आम्ही आणत आहोत। बोला लॉंग फॉर्म समजून सांग आम्हाला हे बिल काय आहे, आवाज साहेब बोला। या बिलचा उद्देश काय आहे, ह्याच्याने महाराष्ट्राचं हित काय आहे, हे सगळं व्यवस्थित समजून सांगा ना। तुम्ही ते असं वाचून दाखवू नका। तुमच्या मनात काय आहे या कायद्याची अंमलबजावणी म्हणजे गोगावल्यांच्या मनात महाराष्ट्र प्रेम जे आहे ते आम्हाला समजलं पाहिजे ना। ते मंत्री आहेत ना, ते मंत्री नाहीत असं तुम्ही त्याला ट्युशन देऊ नका हो। खोतकर साहेब बोला। महोदय अत्यंत सविस्तरपणे या बिलाच्या बाबतीमध्ये भूमिका मांडतात। मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाड साहेबांचा काहीतरी गैरसमज झाला, त्यांचं कुठे दुसरीकडे लक्ष दिसतंय, त्यांनी ऐकलं नाही। सभागृहाने सर्वांनी ऐकलेलं आहे, उद्देश ऐकलेला आहे, सर्व ऐकलेलं आहे। त्यामुळं तुम्ही हेतू माननीय मंत्री महोदय हेतू आरोप माननीय मंत्री महोदय विनाकारण माननीय मंत्री महोदयावर तुम्ही हेतू आरोप करू नका विनाकारण। ते संपूर्ण भूमिका पुढे जाऊया। अध्यक्ष महोदय 2 मिनिटे जरा थांबा की हा ग्रामीण भागामध्ये शाश्वत रोजगार आणि शाश्वत कायमचा म्हणजे बसून बोलू नका। आवाज साहेब बसून बोलू नका। जो खात्रीशीर आणि त्याच्यामध्ये आणि नाही गिरीश बोला चला पुढे जाऊया। नाही तसं नाही अध्यक्ष महोदय, दोन्ही कायद्यात सुसंगतता निर्माण करण्यासाठी हा प्रस्ताव आणलेला आहे, मान्य आहे। त्यामुळे मी जास्त ह्याच्यावर गोगावले साहेबांना मी काय अडचणीत आणि ते माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मी काही त्यांच्याबद्दल उपरोधाने काही बोलत नाही। फक्त आमची अपेक्षा ही आहे
की आपण जे रस्ते वगैरे मंजूर करू त्यात आपण आम्हाला आता हे रोजगार हमीचे तरी रस्ते किमान आम्हाला द्या विरोधी पक्षाच्या वतीने त्यामुळे ते करतात. यापूर्वी त्यांनी केलेलं आहे, केलेलं नाही असं नाही. मी गेलो की ते नेहमी काम करत आलेत. तर त्याचा सकारात्मक विचार तसंच हे बदल झाले तरी तो विचार कायम ठेवावा एवढीच आमची विनंती. चला प्रभू साहेब बोला. हा हो थांबा. एकत्र उत्तर द्या, एकत्र उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, बिलाचा उद्देश माननीय मंत्री महोदयांनी सांगितला तो आम्हाला कळला की एक तर रोजगार हमीचं जे बिल आहे ते योजना आणि केंद्राची योजना ही मर्ज करून जे काय आपल्याला देता येईल ते चांगल्या पद्धतीने द्यावं म्हणून हे बिल आणले. आम्हाला एवढंच सांगायचं की VG रामजी योजना आणताना आमची जी मूळ योजना जी होती तिला कुठेतरी बाधा होईल अशा पद्धतीने सरकारने त्याच्यावरती कुठचाही दोष लावू नये. त्याला लागणाऱ्या ज्या निधीची जी काय उपलब्धता आहे ती देखील केंद्र सरकार वेगळी करणार आहे का, की VG रामजीमध्ये जे पैसे आहेत तेच तुम्ही इकडे वापरणार आहोत, त्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत त्या जरा आपण सांगा. आणि दुसरं म्हणजे आज आम्ही या बिलाला मोठ्या मनाने परवानगी देतोय कारण ग्रामीण भागामधील अत्यंत महत्त्वाचे पाणंद रस्ते बाकी सगळ्या गोष्टी शाश्वत अशा सुधारणा गोटे अशा सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही हा पैसा देणार आहात. त्यामुळे नाही माझं ऐका तर असं आहे की इकडचे मुंबईतले आमदार हे बरेच त्यांच्या गावाला देखील आपल्याकडे पाणंद रस्ते गोटे यासाठी निधी मागतील तर त्यावेळी भेदभाव न करता त्यांच्या पत्रावर देखील आपण या योजनेसाठी पैसे द्या अशी मी आपल्याला विनंती करतो. चला दास साहेब बोला. दास साहेब बोला. रोजगार हमी मंत्र्यांना एवढंच 2-3 गोष्टी फक्त विचारायच्या आहेत की तुम्ही जुनी योजना परत फक्त केंद्र आणि राज्य सरकारचा हिस्सा, पण यात काही अडचणी आहेत. पंचायत नगरपंचायत नगरपालिका क्षेत्रात सुद्धा शेतकरी असतात. त्या शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभासह योजना मिळत नाहीत. उदाहरण देतो, मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली, ज्या विहिरीत गाळ गेला त्यांना रोजगार हमीतनं आपण त्यांना 30,000 रुपये अनुदान जाहीर केलं, पण त्याला आठ होती की पंचायत समितीत जायचं. आता नगरपंचायत नगरपालिका किंवा नगर परिषद या क्षेत्रात जे शेतकरी असतात त्यांना शेतरस्ते मिळत नाहीत, त्यांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळत नाहीत, त्यांना फळबाग लागवड योजना रोजगार हमीतून मिळत नाही. ह्या शेतकऱ्यांचा समावेश आहे का कायद्यात? आणि दुसरं, तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला त्यावेळेस भुमरे मंत्री होते, जसं निवडणुकीपूर्वी बऱ्याच योजना जाहीर केल्या तर बऱ्याच घोषणा केल्या होत्या. तसंच ग्राम रोजगार सेवकांना त्यांनी मानधन आणि प्रवास भत्ता जाहीर केला होता. तो लागू करणार का त्यांना फक्त आपण GR काढला आपल्या विभागानं परंतु त्याची अंमलबजावणी नाही, तर नगरपालिका नगरपंचायत नगर परिषद क्षेत्रातील अ ब आणि क हे जे शेतकरी आहेत ह्यासाठी रोजगार हमीतून त्यांना योजना घेता येतील का, शेतरस्ते असतील किंवा वैयक्तिक लाभाच्या योजना. आणि जो तुम्ही 3 ऑक्टोबर 24ला ग्राम रोजगार सेवकाचा मानधनाचा जो शासन निर्णय काढला होता त्याची अंमलबजावणी होणार का याचं स्पष्टीकरण द्यावं. आणि मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, जयंत पाटील साहेबांनी सांगितलं आहे आणि ते योग्य आहे. सिनियर मेंबर आहेत आमचे, ते मार्गदर्शक आहेत. निश्चितच त्यांनी मांडलेला विचार आम्ही विचाराधीन आहोत. आत्ताच आम्ही दोघांनी तो विचार केला आहे. पहिलं प्राधान्य त्यांना आम्ही देऊ याच्यामध्ये. त्यानंतर आमचे सुनील प्रभू साहेबांनी जो सांगितलेला उद्या 1 तारीख सुरुवात करतोय, परत 2 तारखेला आम्ही त्याचं प्रारंभ करतो, नंतर या तुम्ही करतो, काळजी करू नका. प्रभू साहेबांनी सांगितलेलं ते वस्तुस्थिती आहे. कारण म्हणजे हा याच्यामध्ये VBG रामजी योजना महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला नवी दिशा देणारी योजना आहे. त्यामुळे आपण जे सांगितलेलं आहे की आपला कोकणातला बराचसा किंवा इतर लोक जे काय नोकरीमध्ये येतात यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो आहे. ही योजना केवळ रोजगार निर्मितीपुरती मर्यादित नसून रोजगार आजीविका, ग्रामीण पायाभूत सुविधा, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि हवामान बदलाशी सुसंगत विकास यांना प्राधान्य देते. मनरेगाची पुढील पिढीतील ग्रामीण विकास योजना म्हणून पहिली जात आहे. रोजगाराच्या संधीमध्ये वाढ, ग्रामीण कुटुंबांना अधिक दिवस रोजगार उपलब्ध होऊन उत्पन्न वाढीस मदत देणार आहोत. आम्ही VBG रामजी अंतर्गत रोजगार हमी पूर्वी 100 दिवसाचा होता, आता 125 दिवसपर्यंत वाढवण्यात आला आहे. दुष्काळ व हवामान बदलाला प्रतिसाद, ग्रामीण पायाभूत सुविधांचा विकास,
शाश्वत आजीविका निर्मिती 318 कामांचा समावेश. पूर्वी 266 होते, आता 318 कामं केली. डिजिटल व पारदर्शक प्रशासन, विकसित भारत 2047च्या दृष्टिकोनाला चालना आणि समृद्ध, आत्मनिर्भर आणि विकसित ग्रामीण महाराष्ट्र घडवण्यासाठी मोठी मदत होणार आहे. आता कैलास पाटीलने जे सांगितलेले ती वस्तुस्थिती आहे. आणि निश्चितच ज्या ग्रामपंचायतीच्या नगरपंचायती झालेल्या आहेत आणि अबकडे जे मगाशी आपण सांगितलेले आहेत, निश्चितच हा पूर्ण महाराष्ट्राचा विचार आहे आणि ते करतो आहे आम्ही. कारण पूर्वी शेतकरी कुटुंबातल्या ज्या ग्रामपंचायती होत्या त्या आता नगरपंचायत झाल्या आहेत, त्यांना आम्ही समाविष्ट करतो आहे. आणि ज्या अबकडमध्ये जे शेतकऱ्यांचे जे काही शेती आहेत किंवा जे आहेत जे ह्या लागू आहे ना, आम्ही त्यांनाही करणार आहोत. त्याच्यामुळे अत्यंत पारदर्शकपणा ह्याच्यामध्ये आम्ही आणतोय. उद्या ही योजना आम्ही लागू करतोय आणि परवाच्याला त्याचा ग्राम रोजगारचा बघायला सांगितलं अत्यंत योग्य आहे. आत्ताच 8 दिवसापूर्वी बावनकुळे साहेब आम्हाला मुख्यमंत्र्यांनी मीटिंग घ्यायला लावली, आम्ही घेतली. आणि जो 3 नोव्हेंबरला जो काय कायदा पारित केला आपल्या शिंदे साहेबांनी, तर त्याला आता आम्ही त्याची तरतूद करतो. लेखापरीक्षण झालं नव्हतं ते करतो आणि त्याच्यामध्ये आम्ही तरतूद करून त्यांचं जे काही मानधन ठरलेलं आहे ते आम्ही लागू करतोय आणि त्या रोजगारांवरती अन्याय होणार नाही याची दक्षता घेतो. चला दास साहेब बोला. दास साहेब. अध्यक्ष महोदय, सन 2026चे विधेयक क्रमांक 37 माननीय म्हणजे महाराष्ट्र रोजगार अधिनियम